मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं इंद्र आणि राणी दोघे जण फॅक्टरीत येतात आणि फॅक्टरीत आल्यावरती आता इंद्र आहे तो इंद्र राणीच्या रूपामध्ये तो बघतो की काय हो राणीची जी राणी आहे ती फॅक्टरीची एमडी झाली आहे आणि ती एमडीच्या खुर्चीवर बसलेली आहे आणि इंद्र तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणते ओ की राणी तुला ही खुर्ची शोभून दिसते. पण असं काहीच नसतं, ते इंद्राचं स्वप्न असतं. इंद्राला असा भास होतो. राणी त्याच्या जवळच उभा असते. राणी म्हणते इंद्र सर काय झालं तुम्हाला? इंद्र म्हणतो कुठं काय राणी? तर आता राणी म्हणते की मग तिकडे काय बघताय तुम्ही? मी इकडे आहे उभा. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो हो अगं मला भास झाला त्यामुळे मी तिकडे बघत होतो. राणी म्हणते की असा कसा भास झाला इंद्र सर तुम्हाला? इंद्र म्हणतो की हो असंच झाला. तर आता इंद्राला आठवायला लागतं. जो इंद्र आहे तो इंद्राला त्याला असं स्वप्न दिसतं की राणी आणि इंद्र फिरायला गेलेत. इंद्र गाडी चालवतो आणि एक राणी मागे बसली आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते मस्त फिरत आहे. एका दुकानात थांबलेत. तिथे आता राणीची सायकल येते. राणी सायकल घेऊन राणी जायला निघते. इंद्र मागं बसायला लागतो पण तेवढ्यात ती सायकल राणी पुढे घेऊन जाते आणि इंद्र खालीच राहतो. तर राणी सायकल घेऊन पुढे जाते असं त्याला दिसतं. तर आता लगेच तो सायकली मागं पळतो आणि ते दोघांचं तिथे गाणं सुरू होतं. इंद्र आणि राणी खूप खुश असतात दोघे जण. असं त्याचं स्वप्न असतं. त्याला असा भास होत असतो आणि त्याला भास होतो की सगळ्यांसमोर आता जो इंद्र आणि राणी आहे ते दोघं आता तिथे थांबलेत. त्यांना समोर तिथे इंद्रधनुष्य दिसतंय. राणीला तो दाखवतोय. राणी बघितलं का तू इंद्रधनुष्य? तर राणी म्हणते की हो मग बघितलं ना इंद्र सर. राणी पण खूप खुश असते आणि आता ते इंद्राला असं दिसतं ते घरी येतात. घरी आल्यावरती सगळ्यांसमोर इंद्र राणीला जवळ घेतो आणि फुल द्यायला लागतो. तर राणी त्याच्याजवळ फुलदाणी पुढं करते. तर इंद्र म्हणतो राणीचं असंच असतं. राणी डबा भरायला टिफिन भरायला किचनमध्ये जाते. तेवढा तिथे आता जो इंद्र आहे तो इंद्र येतो. म्हणतो की राणी आणि राणी केसावर बांधत असते. इंद्र तिचे केसावरती बांधून देतो. हा सगळा रोमॅन्टिक सीन त्याला स्वप्नात दिसत असतो. हे सगळं काही त्याला स्वप्न दिसत असतं. तर आता इकडं जी राणी आहे तसं काहीच नसतं. राणी तिकडे आवरत असते आणि इंद्र फॅक्टरीतून घरी येत असतो. असं त्याचं सगळा भास असतो. तर आता इकडं जी उर्मिला आहे ती रूममध्ये बसलेली असते. तर उर्मिला आता लगेच म्हणते की मालती आईकडे जायला हवं. मालती आईला सांगायला हवं आणि मालतीकडे येते आणि म्हणते की मालती काकी तुम्हाला माहिती का आज काय घडलं? अहो तुमचे जो मला प्लॅनिंग दिलाय ना त्या प्लॅनिंगमधला आज एक भाग घडलाय. तर मालती म्हणते काय घडलं मला सांगशील का? तर आता लगेच उर्मिला म्हणते की हो अहो तुम्हाला माहिती का मी आज राणीच्या हाताला चक्क चटके बसवलेत. तर आता लगेच ती काय बोलते खरंच? तर आता लगेच ती म्हणते की हो खरंच मी खरंच चटके बसवले तिच्या हाताला. तर आता लगेच तिला खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते की चटके आणि तू उर्मिला खरंच कसं कधी बसवले? तर ती म्हणते की तुम्ही जेव्हा जेवायला जाता ना तेव्हा मी तिला किचनमध्ये घेऊन गेले आणि तिथे तिच्या हाताला चटके दिले असं म्हणते. तर आता लगेच मालतीला पण खूप आनंद होतो. मालती म्हणते की खरंच भारी केला तू उर्मिला कामाला छान सुरुवात केली. माझ्यापेक्षा पण पुढची आहेस तू असं म्हणते. तर आता लगेच उर्मिला म्हणते की हो मग मालती आई. तर इकडं आता जी राणीची आई बुवा असतात तर राणीची आई बसलेली असते. बुवा विचारतात काय गं कशाचं टेन्शन आलंय तुला सुरकी आता? सुरकी म्हणते की हे बघा माझ्या हातचं आहे ना तुम्ही ना आता जावई बापूल त्यांना सगळ्यांना खीर घेऊन जा. त्यांना खूप आवडेल माझ्या हातची खीर. राणीला त्यांना मी खीर बनवून देते एका डब्यात आणि ती खीर बनवून देते त्यांच्याजवळ एका डब्यामध्ये आणि आता डब्यामध्ये खीर दिल्यावरती आता इकडं बुवा जे असतात ते खीर घेऊन येत असतात आणि इकडं आल्यावरती आता ते आतमध्ये जायला लागतात. तेवढ्यात उर्मिला म्हणते थांबा कुठं चाललाय डबा घेऊन? तर आता लगेच ते म्हणतात की काही मागायला आलात का तुम्ही असं उर्मिला विचारते. तर म्हणते नाही नाही मी खीर घेऊन आलो होतो तुमच्या सगळ्यांसाठी. तर ती म्हणते काय खीर आणि आमच्यासाठी? तुमची खीर आणि आम्ही खाईल का? तुम्हाला काय वाटतं? तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता इकडं इंद्र फॅक्टरीत असतो. त्याचा फोन वाजतो. तेवढ्यात केडीचा फोन असतो पण त्याला खूप आनंद होतो. त्याला असं वाटतं की हा फोन राणीचा आहे त्यामुळं तो खूप खुश झालेला असतो. पण तो फोन केडीचा असतो. मग त्याला खूप वाईट वाटतं. म्हणतो की राणी बघितलं ना मला खरंच भास होतोय राणीचा. खरंच राणी बघितलं ना आता राणी नाही आहे तरी मला तुला राणीचा फोन नाही आला तरी तुला किती आनंद झाला होता तिचा फोन आल्याचा सारखा. अरे तू तिच्या खरंच प्रेमात पडला इंद्र असं त्याचा समोर येऊन दुसरा चेहरा त्याचं आतलं मन बोलत असतं. आणि इकडे आता लगेच जो बुवा आहे ते बुवा म्हणतात की हे बघा मला माझ्या राणीला खीर द्याऊ द्या. उर्मिला म्हणते अजिबात आतमध्ये जायचं नाही. ती खीर घाणेरडी आम्ही नाही पिणार. द्या फेकून तिकडे. कशी झाकण उघडून बघते ती खूप घाण वासतोय. ती काही तुपात बनवली असेल का? आम्ही काय खाणारी माणसं आणि आम्हाला खीर घेऊन आलाय तुम्ही? द्या फेकून तिकडे ती खीर. तर आता ते म्हणतात नाही हो माझ्या बायकोने खूप प्रेमाने बनवली आहे. तेवढ्यात आता तिथे जी उर्मिला आणि त्या राणी त्या मालतीन ते आहे ते सगळे बाहेर येतात आणि म्हणतात काय चाललंय हे सगळं काही? आणि म्हणते उर्मिला बहिणी काय करताय तुम्ही हे?
अहो माझ्या आईने खूप प्रेमाने बनवून दिली आहे ही खीर, तुम्हाला माहीत नाही का? तर आता तिला खूप राग येतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये आता राणी नेमकं काय करेल उर्मिलासोबत, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.